नर्मदा परिक्रमा हा शब्द 7-8 वर्षापूर्वी आला, कारण माझी सहचारिणी सौ मीनाक्षीने भारती ठाकूर यांचे नर्मदा परिक्रमा पुस्तक घरी आणले. ते माझ्या वाचनात आले. येथूनच माझ्या मनात परिक्रमेचे बीजारोपण झाले. व्यावहारिक जगतात जगत असताना सर्वांनाच अडचणी असतात, त्या मनासुद्धा होत्या. पण त्या सावरत अखेर परिक्रमेचा संकल्प करण्याचा दिवस उजाडला. तो दिवस 27 नोव्हेंबर 2023, कार्तिक पौर्णिमा. सुरुवातीला काही दिवस मला थोडे पायी चालणे किंवा तटावरील परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण गेले, पण तदनंतर मैयाच्या कृपेने सर्व ठीक होत गेले. नर्मदेची परिक्रमा म्हणजे आनंद यात्रा, कारण ती आनंद देणारी आहे. परिक्रमेदरम्यान शूल पाणी, झाडीतील डोंगरावरील चढ उतार, तटपरिवर्तनाचे वेळी मध्यरात्री केलेला समुद्रप्रवास, मांडवगडचा उतार, विषम वातावरणात चालणे, आणखी बरेच काही. हे सर्व मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा माझेच मला नवल वाटते. कारण संसारात जीवन जगताना आपल्या स्वतःच्या काही धारणा असतात. मी हे करू शकणार नाही किंवा ते करू शकणार नाही, पण परिक्रमेदरम्यान माझ्या त्या धारणा गळून पडल्या. परिक्रमेत कोणकोणत्या नियमांचे पालन करावे, परिक्रमेचा मार्ग कसा आहे, नर्मदा तटावरील जंगले, नर्मदा तटावरील सौंदर्य, परिक्रमित भेटलेले साधू संत व त्यांचे महात्म्य, नर्मदेच्या पवित्र पथावरील मंदिरे, मठ व घाट यांची दर्शने व माहिती, तसेच परिक्रमेत असताना माझ्या मनात आलेले विचार, स्थानिक लोकांचा परिक्रमावासियांसोबत असलेला व्यवहार व आदरभाव, सनातन संस्कृतीचे दर्शन, साधक म्हणून मैया आपल्याला काय शिकवते व त्यांपासून काय फायदे होतात, तटावरील लोकांचे चित्रण, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, मिळणारी मनःशांती, आपल्याला आरोग्यदृष्ट्या होणारा फायदा, हे सर्वच पुस्तकरूपाने आपल्यासमोर आणण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला आहे. दररोज रात्री दिनचर्येच्या स्वरूपात हे सर्व मी लिहित असे. याचा उपयोग नवीन परिक्रमेला जाणाऱ्यांना मार्गदर्शनपर होईल अशी अपेक्षा आहे. म्हणून नर्मदा परिक्रमा एक अनुभव, अध्यात्म विज्ञान या पुस्तकाचे लेखक नितीन कुलकर्णी यांचे वाचन क्रमशः तुमच्यासमोर ठेवत आहे. 26 नोव्हेंबर 2023, परिक्रमेसाठी प्रयाण. आज सकाळी 8:30 घरून सर्वांच्या परवानगीने आशीर्वाद व शुभेच्छा घेऊन खंडवा बसकरिता दिगांबररावसोबत गडबडीतच निघालो. तिथे विनोद माझी वाटच बघत होता. लगेच बस आली व निरोप घेऊन बसमध्ये बसलो. दुपारी 2:30 खंडवा पोचलो. दुसऱ्या स्टेशनवरून ओंकारेश्वरला जाणारी बस मिळाली. 5 वाजता ओंकारेश्वरला पोचल्यावर इथे कार्तिक पौर्णिमेच्या यात्रेमुळे खूप गर्दी असल्यामुळे श्री गजानन महाराज आश्रमात जागा नव्हती, म्हणून जवळच असलेल्या दांडी आश्रमात आसन लावले. फ्रेश झाल्यावर येथीलच रहिवाशी बलिराम सिंग पवारसोबत ओळखी झाली. त्याचे सोबतच संध्या 7 वाजता संस्थानच्या ओंकार प्रसादालयात जेवण केले. उद्या परिक्रमा उचलायची असल्यामुळे संकल्प पूजा करणारे श्री अनिल महाराज यांची भेट घेण्याकरिता तसेच पायदळ परिक्रमेचे प्रमाणपत्राकरिता जी माहिती पाहिजे ती त्यांना देत असतानाच माझ्याकडे पासपोर्ट फोटो नव्हता, म्हणून काम झाले नाही. स्टुडिओ पण सर्व बंद झालेले होते. उद्या ममलेश्वर ओंकारेश्वरचे दर्शन व परिक्रमेचा संकल्प. 27 नोव्हेंबर 2023, गौघाटावर संकल्प पूजा, परिक्रमा प्रारंभ. कालचा मुक्काम श्री गजानन महाराजांच्या आश्रमात होता. सकाळीच 5 वाजता जाग आली व खिडकी उघडून बघितली तर पाऊस सुरूच होता. सामानाची आवरासावर केली. आम्हाला नाश्ता व चहाचे कुपन मिळाले होते, त्यामुळे पोहे व चहा घेऊन आम्ही गोमुख घाटावर पोहोचलो. येथे कार्तिक स्नान करणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. मी पण स्नान केले. पावसातच श्री ओंकारेश्वराला दुरूनच हात जोडून नमस्कार केला. श्री अनिलदासजी महाराज घाटावर संकल्पपूजा सांगण्याकरिता पोचले होते. पावसामुळे काहीच सुचत नव्हते. थोड्या वेळाने एका पिवळ्या प्लास्टिकच्या मंडपाखाली श्री अनिल महाराजांनी सर्वच परिक्रमा उचलणाऱ्यांना बोलावून सामूहिकरित्या नर्मदेचे पूजन, संकल्पपूजा, आरती करून घेतली. परिक्रमेत असताना कोणकोणत्या नियमांचे पालन करावे तसेच काही आवश्यक सूचना सांगितल्यावर त्यांना नमस्कार करून सकाळी 10:30 नर्मदे हरचा जयघोष करीत मैयेच्या अथांग वाहणाऱ्या पाण्याकडे बघत बघत पावसातूनच सांगितलेल्या मार्गाने परिक्रमा सुरू केली. ओंकारेश्वराच्या गर्दीतून मार्ग काढत काढत पुढे जाणे सुरू होते. धोतर, दंड, कमंडलू, पाठीवरील सामानाची सॅक, पायात बूट अशा वेशात निघाल्यामुळे व याआधी कधीच अशा प्रकारचा वेश धारण न केल्यामुळे मला मनातल्या मनातच थोडी हुरहुर वाटत होती. नर्मदेच्या काठाकाठाने जायची इच्छा होती,
परंतु पावसामुळे मार्ग व्यवस्थित नसल्याने डांबर रोडने जाण्याकरिता सांगितले होते. 2 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर एकाने चहाकरिता आवाज दिला. बाजूला असलेल्या शेडमध्ये उभे राहून चहा घेतला. पुढे 1 तासभर चालल्यावर एक रोटीबाबा आश्रमात गेलो. दुपारचे 12 वाजले होते. येथे वरण, भात, आलूची भाजी व पुरी असा भोजनप्रसाद मिळाला. अंगावरील कपडे ओलसर होते. थोडे थांबून पुढील प्रवासाला निघालो. मी व माझे सहकारी नाथा कव्हाड मागे पुढे चालत होतो. वाटेतच अमरावतीचे जयपूरकर काका व पुण्याचे सुरेंद्र जोशी यांची भेट झाली. पुढे मोरटक्क्याचा चौक आला. येथे जवळच असलेल्या श्री श्रीपाद श्री वल्लभ अनघादत्त आश्रमात गेल्यानंतर चहा मिळाला. पावसामुळे बरीच मंडळी येथे थांबलेली होती. आम्ही मोरटक्का येथेच थोड्या अंतरावर असलेल्या पपू श्री भक्तराज महाराज समाधी मंदिर आश्रमात आजच्या मुक्कामाकरिता थांबलो. तेव्हा 4:30 वाजलेले होते. आजच श्री संत दादागुरू महाराज यांनी सुद्धा आपल्या भक्तांसोबत परिक्रमा उचलली आहे. त्यांचाही मुक्काम जवळच्याच आश्रमात आहे. संध्याकाळचे 6 वाजले. जवळच्या नर्मदा जलाच्या पूजनानंतर आई अंबेचे श्री कवच, श्री अर्गला, श्री किलक स्तोत्राचे वाचन, आरती झाल्यावर पपू भक्तराज महाराज समाधी मंदिरातील आरतीनंतर 8 वाजता भोजनप्रसाद मिळाला. आता रात्रीचा विश्राम. 28 नोव्हेंबर 2023. सर्वत्र नर्मदेहरमय वातावरण. आज सकाळी 5:30 जाग आली. स्नान करून झाल्यावर नर्मदा मायेची पूजा, आरती, नर्मदाष्टक झाले. परमपूज्य भक्तराज महाराज आश्रमात चहा घेतला व लगेच 6:50 आजच्या प्रवासाकरिता निघालो. सुरुवात नर्मदेच्या तटानेच झाली. काल परवा पडलेल्या पावसामुळे चिखल झाला होता. त्यामुळे जागोजागी पाय घसरण्याची भीती वाटत होती. मार्गातील लहान मोठे गुळगुळीत दगडधोंडे, काटेरी झोडपे, नदीच्या पुरामुळे वाहत आलेला केर कचरा व पांढुरकी असलेली चिकण माती या सर्वांचा सामना करीत हातातील व्यासदंडाच्या सहाय्याने पावले पुढे पडत होती. मला व्यासदंड का असावा याचे महत्त्व लगेच कळले व उतारावरून चालतानासुद्धा व्यासदंडामुळे आपला तोल गेल्यास सांभाळला जातो. उजव्या बाजूला मैयाचे प्रचंड मोठे पात्र धोक्यामुळे झाकले गेले होते. अधूनमधून पाण्याचा खळखळणारा मंजूळ आवाज कानावर यायचा. 4 किमी चालून गेल्यावर घाम यायला सुरुवात झाली. त्यामुळे घातलेली कानटोपी काढावी लागली. थोड्या चढाईवर डावीकडे एक आश्रम दिसला. तेथूनच मागच्या बाजूने पुढील मार्ग होता. आश्रमात चहा घेतला व पुढे निघालो. समोर गेल्यावर बडियाली नावाचे छोटेसे गाव लागले. सकाळची वेळ असल्यामुळे बायांची सडासरवण, झाडझूड, अंगणातील रांगोळ्या काढणे अशी कामे घराघरात सुरू होती. गावातील रस्त्याने एकामागून एक परिक्रमावासी जात असल्यामुळे घराघरातून नर्मदेहर बाबाजी असे आवाज येत होते. रस्त्यावरच खेळणारी लहान मुले-मुलीसुद्धा मोकळ्या आवाजात नर्मदेहर करायचे. त्यामुळे गावातील वातावरण अगदी नर्मदेहरमय झालेले होते. बऱ्याच ठिकाणी पुरुष मंडळी आपापल्या घराच्या ओट्यावर बसून चहाचा गंज किंवा थर्मास घेऊन बसलेले होते. चहाकरिता आमंत्रणे येतच होती. मैयाच्या तटावरील जवळपास सर्वच गावात अशाच प्रकारची संस्कृती असेल असे वाटते. चालता चालता पुढे 12 किलोमीटरनंतर टोकसर गाव आले. येथील गोमुख तीर्थावर श्री गोमतेश्वराचे महादेव मंदिर आहे. त्याचे दर्शन घेतले. आश्रम मोठा आहे. आश्रमातूनच मैयाचे विशाल व विस्तीर्ण पात्र दूरपर्यंत दिसते. दुपारच्या भोजनाची वेळ होऊन गेली होती. परंतु येथे मात्र पंगत बसायला बराच वेळ असल्यामुळे पुढे कुठेतरी भोजन मिळेलच म्हणून निघालो. मार्गात एक श्री हनुमानाचे छोटेसे मंदिर दिसले. येथे एकांत व शांतता होती. त्यामुळे थोडा वेळ बसून ध्यानसाधना करायची इच्छा झाली. परत पुढे पीतनगर गावातील श्रीराम मंदिरात चहा मिळाला. आज माझा प्रवास एकट्यानेच हळूहळू सुरू होता. भूक लागलेली होती. रोडचे काम सुरू असल्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने चालत असताना रोडच्या ठेकेदाराने मला नमस्कार केला व त्याच्याजवळील 2 केळी मला दिली. बऱ्याच दिवसांपासून मला कफाचा त्रास होतो म्हणून केळी खाल्लेली नव्हती. परंतु भूक लागली होती व हा नर्मदेनेच आपल्याकरिता पाठवलेला प्रसाद म्हणून मैयाचे स्मरण करून मी लगेच केळी खाऊन घेतली. आता दुपारचे 4 वाजलेले होते. कांकर या गावाबाहेरील एका आश्रमात भोजन मिळाले. थोडे पुढे चालून गेल्यावर परत एक श्री सीताराम बाबांचा आश्रम दिसला. संध्याकाळ होतच आली होती. येथेच आसन लावले. हातपाय धुतल्यावर नर्मदा पूजन, आरती, नर्मदाष्टक झाले. संध्याकाळी 8 वाजता खिचडीचा भोजन प्रसाद मिळाला. आता आराम. 29 नोव्हेंबर 2023. राजाजी सरकार श्रीमंत बाजीराव पेशवे समाधी दर्शन. आज सकाळी ग्राम कांकरिया आश्रमातून स्नान न करताच फक्त सुदर्शन क्रिया केली व चहा घेऊन 7:10 निघालो. येथून 3 किलोमीटरवर रावेरखेड हे गाव होते. त्या गावाकडे जाताना हरभरा व नुकताच बहु पेरलेल्या शेतातून कसरत करीत पगदंडी रस्त्याने जावे लागले. कारण आधीच ओलीत केलेली शेती व वरून आलेले पावसाचे पाणी त्यामुळे नुसती घसरगुंडी होती. रावेरखेडला श्रीमंत पहिले बाजीराव पेशवा यांची समाधी आहे. माझ्यापासून थोडा समोर चालत असलेल्या एका परिक्रमावासीने बाजीराव की समाधी किधर है असे एकेरी शब्दात एका गावकऱ्याला विचारले. त्याने मानवर करून रागानेच बघितले व म्हणाला, श्रीमंत बाजीराव राजाजी सरकार ऐसे बोलो. असे म्हणत म्हणत उत्तरेकडे हात दाखवत सीधे जाओ
असे म्हटले व निघून गेला. आपल्या महाराष्ट्रात वर्तमान पिढीला या नावाचा इतिहास कदाचितच माहीत असेल, परंतु मध्य प्रदेशातील रावेरखेड परिसरातील नागरिक त्यांना राजाजी, सरकार अशा आदरार्थी शब्दांनी संबोधतात. हे ऐकून मला खूपच बरे वाटले. समोरील चौकात एका लहानशा दुकानाजवळ 4-5 जणांचे गावातील तरुण मुलांचे टोळके उभे होते. मी मुद्दामच त्यांना विचारले, यहाँ किसकी समाधी है? कौन थे ये राजाजी सरकार? उत्तरादाखल 4-5 जण आळीपाळीने बोलायला लागले. राजाजी बाजीराव हिंदुस्तान आज़ाद कराते हुए रावेरखेड़ी में आए थे. कटक से लेके अटक तक उन्होंने भगवा लहराया था. मोहम्मद बंगश और निजाम जैसे को उन्होंने युद्ध में हराया था. छत्रसाल की उन्होंने रक्षा की तो उन्हें मेवाड़ और मालवा भी मिल गया था. काशीबाई और मस्तानी से उनका ब्याह हुआ था. नाना साहेब और शमशेरे 2 पुत्र थे उन्हें. मुगलों के सिंहासन कांप उठे, इतना धाक उन्होंने जमाया था. गायकवाड़, सिंधिया, होळकर, पवार का मराठा संघ उन्होंने बनाया था. 41 युद्ध जीतकर वे अपराजित थे, लेकिन लू लगने से वे हमारे गांव रावेरखेड़ी में शहीद हुए. त्यानंतर त्यांच्या घोड्याने कसा प्राण सोडला, घोड्याची समाधी वगैरे वगैरे हे सर्व अतिशय गर्वाने व अभिमानाने तेथील लोक सांगताना थकत नाहीत. असो, मी मात्र पेशवे बाजीरावांप्रती मध्य प्रदेशातील लोकांचे प्रेम बघून सुन्न झालो. राजाजी बाजीरावांच्या समाधीस्थळापासून पुढे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच जावे लागते. आज सकाळी आश्रमात स्नान न केल्यामुळे मैयाच्या किनाऱ्यावरच छान स्नान केल्यानंतर काठावरच आसन लावून मैयाची पूजा, आरती, नर्मदाष्टक, श्री जगदांबेचे श्री कवच, श्री अर्गला, श्री कीलक स्तोत्राचे पठण झाल्यावर मनाला शांत व प्रसन्न वाटले. किनाऱ्यानेच प्रवास सुरू होता. बकावा गाव येण्याआधी एक मोठी नदी नर्मदा मैयाला येऊन मिळते. ती नदी ओलांडून बकावा गावात जाण्याकरिता एक मजेशीर झुलता पूल गावातील लोकांनी बांधलेला आहे. गावात प्रवेश करताच दिसले की येथे घरोघरी शिवलिंग बनवण्याचे कारखाने आहेत. ग्राइंडर मशीनचे कर्कश आवाज सर्वदूर येत होते. येथील शिवलिंग जगभरात प्रसिद्ध आहेत. या गावात नर्मदेच्या दगडांपासून बनवलेले लहान मोठ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगांचे शिवलिंग सर्वत्र बघायला मिळतात. विदेशात सुद्धा येथील शिवलिंगांना जास्त मागणी आहे असे येथील लोक सांगत होते. नर्मदेच्या किनारीच असलेल्या महारेवा अन्नक्षेत्रे येथे दुपारचे छान भोजन मिळाले. दुपारनंतरचा पुढील टप्पा मर्दाना मार्गे भटियानला श्री संत सियाराम बाबा आश्रमात जाण्याचा होता. 11 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान 4-5 ठिकाणी चहा झाला. संध्याकाळी 6 वाजता आश्रमात पोहोचलो. संत सियाराम बाबांचे नाव खूपदा ऐकले होते, पण दर्शन आज झाले. खूप म्हातारे संत आहेत. 15 वर्षांचे मौनव्रत तसेच तपश्चर्या केलेले संत. यूट्यूबवर त्यांचे बरेचसे व्हिडिओ उपलब्ध आहेत. सध्या मी त्यांचेच सानिध्यात आहे. छान भोजन झाले, आता विश्रांती.